नमस्कार मंडळी, आज आपण भरलेल्या दोडक्याची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी मी एक कोवळा दोडका आणलेला आहे। त्याच्या ज्या शिरा आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत। शिरा काढून झाल्यानंतर स्टफिंगसाठी आपल्याला त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि आतला जो त्यातला भाग आहे भाजीचा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ असे हे सगळे तुकडे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून वरचे ज्या सगळ्या शिरा आहेत त्या सगळ्या निघून जातील। त्यानंतर स्टफिंगसाठी काय काय लागणार आहे ते आपण बघूयात। मी थोडेसे शेंगदाणे, थोडंसं सुकं खोबरं, तुम्ही ओलं खोबरंसुद्धा इथे वापरू शकता। त्यानंतर थोडेसे सफेद तीळ, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं हे मी फ्राय करून घेते। तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे। साधारण आपल्याला ते थोडं भाजून घ्यायचं आहे। हे छान भाजल्यानंतर ते मी मिक्सर जारमधून फिरवून घेते। आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। त्यामध्ये मी हळद, मीठ, लाल तिखट, थोडीशी धणे पावडर आणि कांदा लसूण मसाला मी ॲड केलेला आहे। त्यानंतर हे सगळं सारण ह्या दोडक्याच्या तुकड्यांमध्ये भरून घेते। थोडंसं सारण शिल्लक जरी राहिलं तरी आपण ते पुन्हा वरून ॲड करणार आहोत। त्यानंतर पॅनमध्ये थोडासा कांदा लसूण मसाला तेलामध्ये मी फ्राय करते आणि मग त्यामध्ये भरलेला जो दोडका आहे स्टफ केलेला आपल्या सारणाचा तो मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला फक्त 5 ते 6 मिनिटाची वाफ काढायची आहे, कारण दोडका कोवळा असल्यामुळे तो 5 मिनिटातच शिजून जातो। तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान टेम्पटिंग दिसत आहे। तुम्ही ही भाजी चपाती, भाकरी, रोटी कशासोबतही हा भरलेला दोडका खाऊ शकता। मी इथे भाकरीचा वापर केलेला आहे, भाकरीसोबत मी सर्व केलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा